असंही नाही. भगवंताचे विवाह झाले 16,108. 16,108 विवाहापैकी एका विवाहाचं वर्णन काल श्रवण केलं. बाकी 16,107 विवाहाचं वर्णन आज आपल्याला श्रवण करायचं. भगवान श्रीकृष्ण आणि सुदामदेवाच्या भेटीचा प्रसंग श्रवण करायचा आहे. यदुवंशाला प्राप्त झालेला शाप, त्या शापाचं वर्णन आपल्याला श्रवण करायचं. यदुवंशाचा संहार, 24 गुरुची कथा, राजा परीक्षिताला शुक्राचार्यांनी केलेला अंतिम उपदेश आणि मग भागवत ग्रंथाची सांगता त्या ठिकाणी करायची. आणि अशा प्रकारे या कथेला प्रारंभ करण्यापूर्वी 2 मिनिटं आपण प्रेमानं भगवंताचं नामस्मरण करू आणि मग पुढील कथाभाग श्रवण करू. श्रीराम जय राम जय जय राम. बोला
माता रुक्मिणीनं प्रथम पुत्राला जन्म दिलेला आहे. मासे पकडणारा एक व्यक्ती त्याच्या जाळ्यामध्ये तो मासा पकडण्यात आलेला आहे. मोठ्या आकाराचा मासा दिसला म्हणून तो त्यानं राजाला शंभरासुराला भेट दिला. शंभरासुरानं तो मासा आपल्या सेवकाकडे दिलेला. सेवकाने पाहिलं माशाच्या पोटामध्ये जिवंत बाळक आहे. शंभरासुराची दासी असणारी मायावतीकडे ते बाळ सोपवलं. मायावतीने त्या बाळाचं लालन पालन केलं, त्याला लहानाचं मोठं केलं. आणि ज्यावेळेस तो बाळ मोठा झालेला आहे, तरुण वयामध्ये आलेला आहे, त्यावेळेस मायावतीचा व्यवहार त्या दिवशी बदललेला आहे. आणि याचं त्या कारण विचारलं. ज्या बाळाचं नाव ठेवण्यात आलेलं होतं प्रद्युम्न. प्रद्युम्नानं विचारलं, अहो म्हणजे आतापर्यंत तुम्ही मला लहानाचं मोठं केलं, एखाद्या आईसारखं त्या ठिकाणी प्रेम दिलं, परंतु आता तुमच्या प्रेमामध्ये मला अंतर दिसून येत आहे, याचं कारण काय? प्रद्युम्नानं विचारल्यानंतर ते मायावती उत्तर दे, म्हणजे तुम्ही काही माझे पुत्र नाहीत, मी काही तुमची माता नाही. मग माझी माता कोण आहे? म्हणजे तुमची माता रुक्मिणी आहे, भगवान श्रीकृष्ण पिता आहेत. म्हणजे मग तुझं आणि माझं नातं काय आहे? म्हणजे आपलं नातं पती आणि पत्नीचं नातं आहे. पती आणि पत्नीचं नातं कसं संभव आहे? लग्न झालं नाही, विवाह झाला नाही, काही नाही, आणि पती पत्नी म्हणते. आणि त्यावेळेस सांगितलं, तुम्ही कामदेवांचे अवतार आहात. ज्यावेळेस तारकासूर संपूर्ण देवाला त्रस्त करत होता, ज्या तारकासुरानं तप केलं, ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं आणि ब्रह्मदेवाकडून वरदान मागून घेतलं, मला मरण येईल तर फक्त महादेवाच्या मुलाच्या हातून मरण येईल, बाकी मला कुणी मारू शकणार नाही, असं वरदान द्या. ब्रह्मदेवानी तथास्थ म्हणून ते वरदान दिलं. त्याला मग आता भीतीच कोणाची राहिली नाही, कारण महादेवाचं अजून लग्न झालेलं नाही. लग्न होणार, मुलगा होणार, मग आपल्याला मारणार. तोपर्यंत आपल्याला कोण मारणार आहे? कोणाला भीतच नव्हतं. स्वर्गातील देवतांना पळून लावलं. स्वर्गातून देवता त्रस्त, राबू कुठं आता? त्राही त्राही देवता करत होते. आणि त्यावेळेस देवता भगवंताकडे जातात, म्हणजे आता आम्ही करावं काय? म्हणजे महादेवांची जोपर्यंत समाधी भंग होणार नाही तोपर्यंत लग्न होणार नाही, आणि लग्न होणार नाही तोपर्यंत मुलबाळ होणार कसं? म्हणजे आता पहिलं काम करावं लागेल, महादेवांची समाधी भंग करावी लागेल. म्हणजे महादेवाची समाधी कशी भंग करायची हे काम सोपवलं कामदेवाला. म्हणजे महादेव समाधीमध्ये त्यांची समाधी मोडायची, आणि कामदेवांनी कामबाणांचा वर्षाव केला महादेवावरती. महादेवाची समाधी भंग पावली. महादेव क्रोधामध्ये आले. कोण आहे माझ्या देवाच्या भजनापासून, प्रभू रामचंद्राच्या त्या ठिकाणी भजनापासून मला विरोध करत आहे? कारण भगवान भोलेशंकर महादेव कुणाचं भजन करायचे? त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं भजन करायचे. प्रभू रामचंद्र हे महादेवांचे आराध्य, तेच महादेव हनुमंतरायाच्या रूपामध्ये आले आणि त्याच प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी सेवा केली. म्हणजे महादेवांची प्रभू रामचंद्रावर निष्ठा किती आहे? शिवपुराणामध्ये कथा येते, ज्यावेळेस प्रभू रामचंद्र सीता मातेचं अपहरण झालं म्हणून शोक करत होते. सीता गेली, सीता गेली, सीता गेली. वृक्षांना, लतांना, वेलीला विचारू लागले, सीता कुठे? सीता कुठे पाहिली का? भगवान भोलेशंकर महादेवांच्या पत्नी माता सती, अहो म्हणजे तुम्ही ज्या देवाचं भजन करताय तो देव पत्नी गेली म्हणून वेड्यासारखा रडतोय, असा कुठे देव असतो का? महादेवाने सांगितलं ते देव आहे, देवाची लीला असते. नाही म्हणले मी यांची परीक्षा घेणार. महादेवाने सांगितलं नको त्या भानगडीमध्ये पडू, ते देव आहेत, माझे आराध्य आहेत, माझ्या आराध्याची परीक्षा घेऊ नको.
परंतु माता सतीला म्हटलं हे रडतायत, पत्नी गेली म्हणून हे कसे देव परीक्षा घ्यावी. आणि माता सतीनं रूप धारण केलं माता सीतेचं रूप धारण करून त्या ठिकाणी माता सती प्रगट झाली प्रभू रामचंद्राच्या समोर. माता सतीला वाटलं की आता सापडली म्हणतील, सीता जवळ घेतील. परंतु प्रभू रामचंद्रानं ज्यावेळेस पाहिलं सीतेच्या स्वरूपामध्ये माता सतीला, प्रभू रामचंद्रानं हात जोडला. म्हणजे माते आपण एकट्याच भोले शंकर कुठे म्हटल्याबरोबर माता सती लज्जित झाल्या. म्हणजे आपल्याला तर ओळखलंय नाही. आणि परत आल्या. महादेवाने विचारलं काय झालं, परीक्षा घ्यायला गेलतात, काय आलं होत. म्हणले मला त्यांनी ओळखलं आणि म्हणले माते तुम्ही एकट्याच आलात, महादेव कुठे आहेत. मी कशासाठी सांगतोय, महादेवांची प्रभू रामचंद्राच्या प्रति निष्ठा किती. आणि म्हणजे तुला माते म्हटले माझे देव. म्हणले हो, प्रभू रामचंद्र मला माता म्हणून म्हटले. जर माझे देव, माझे प्रभू, माझे प्रभू रामचंद्र जर तुला माता म्हणत असतील तर मी तुझा आता पती म्हणून स्वीकार तरी कसा करू. म्हणजे आजपासून आपलं पती पत्नीचं नातं समाप्त. कारण माझ्या देवानं, माझ्या आराध्यानं, माझ्या प्रभू रामचंद्रानं तुला आई म्हटलेले, तुला माता म्हटलेले. जी माझ्या देवाची माता होऊ शकते ती माझी पत्नी कशी होऊ शकते. नाही म्हणजे आजपासून संबंध संपला, पती पत्नीचं नातं संपलं. एवढी निष्ठा होती प्रभू रामचंद्रावर महादेवांची. आणि मग म्हणले आता पत्नी म्हणून तर स्वीकारत नाहीत. आणि मग ते यज्ञाचं निमित्त वडिलाचा अपमान झाला म्हणून सतीने आत्मदाह केला आणि पुन्हा त्या ठिकाणी पार्वतीच्या रूपानं जन्मग्रहण केला. पुन्हा तपश्चर्या केली आणि पुन्हा त्या ठिकाणी महादेवांना प्राप्त केलं. आपण कथा श्रवण करत होतो. प्रद्युम्न आणि प्रद्युम्नाचा जन्म त्या ठिकाणी कशासाठी झाला त्याचा वृत्तांत आपण श्रवण करत आहोत. कामदेवाचा अवतार. ज्यावेळेस महादेवाची समाधी भंग पावली, भजनामध्ये विक्षेप झाला आणि साधूच्या दृष्टीमध्ये, संतांच्या दृष्टीमध्ये, भजनामध्ये, साधनेमध्ये विक्षेप हा फार मोठा विक्षेप म्हटला जातो. त्याची पै मरण, म्हणजे मरण आलेलं बरं भजनामध्ये विक्षेप झाल्यापेक्षा. म्हणून महादेवांना क्रोध आला, माझ्या प्रभू रामचंद्राच्या भजनामध्ये कोण विघ्न आणतं. महादेवाने आपला तिसरा नेत्र उघडला, डोळा उघडला आणि समोर दिसलेला कामदेव क्षणामध्ये जळून भस्म झाला. कामदेवाची पत्नी रडायला लागली. हे महादेव आपण काय केलं. अपराध फक्त माझ्या पतीचाच नव्हता, या सर्व देवांचा अपराध आहे. या सर्व देवांनी माझ्या पतीला पुढे केलं आणि माझ्या पतीला दंड भेटला. महादेवांनी सांगितलं त्यानं माझ्या समाधीमध्ये विघ्न आलं, त्याला दंड भेटला. म्हणजे मी एक अबला नारी, मी आता कशी जाऊ. म्हणजे ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण अवतरित होतील त्यांच्या पुत्राच्या रूपानं हा कामदेव प्रगट होईल आणि त्यावेळेस तो तुला पती रूपानं पुन्हा प्राप्त होईल. आणि तेच कामदेव तुम्ही आहात. प्रद्युम्नाच्या रूपानं त्या ठिकाणी जन्माला आलेला आहात आणि मी तुमची पत्नी, कामदेवांची पत्नी रती. मायावतीनं त्या रतीनं मायावी विद्या शिकवल्या आणि शंभरासुराचा वध त्या ठिकाणी प्रद्युम्नानं केलेला आहे. आणि मायावतीला घेऊन, त्या रतीला घेऊन द्वारकेमध्ये आलेले. द्वारकेमध्ये आल्यानंतर सगळे पाहायला लागले. म्हणजे याला आतापर्यंत कधी आपण द्वारकेमध्ये पाहिलं नाही, परंतु असं वाटतं की हा आपल्या घरातलाच आहे, आपल्या परिवारातला सदस्य आहे. कसं असतं काही काही परिवारामध्ये चेहरे एकसारखे असतात. थोडे बहुत चेहरा तर एकदम एकसारखा कुणाचाच कुणाशी नसतो, परंतु थोडी ती साम्यता येते भावाभावामध्ये. परिचय न सांगता आपण म्हणतो की हा तुम्ही यांचे भाऊ आहेत का, कारण चेहरा मिळता जुळता येत. म्हणजे याचा चेहरा तर आपल्या परिवारातल्या सारखा वाटतोय, परंतु याला पाहिलं कसं नाही. माता रुक्मिणीने ज्यावेळेस पाहिलं, माता रुक्मिणी विचार करते, ओळखलं माता रुक्मिणी, परंतु म्हणावं कसं माझाच मुलगा आहे म्हणून. माता रुक्मिणी म्हणते
माझ्याही मुलाचं अपहरण झालेलं, माझा मुलगा जिथं कुठं असेल असा दिसत असेल आणि याच वयामध्ये असेल तो. देवर्षी नारदजी आले आणि नारदांनी सांगितलं असा दिसत असेल नाही, हाच तो तुमचा पुत्र आहे. देवकी, वसुदेव, श्रीकृष्ण, बलराम, रुक्मिणी सर्व स्त्रिया या दोघा नवदाम्पत्याला हृदयाशी घट्ट धरून त्या ठिकाणी आनंदित झालेल्या आहेत. द्वारकेतील लोकांना जेव्हा हे समजलं, हरवलेला प्रद्युम्न त्या ठिकाणी परत आलेला आहे. आपसामध्ये म्हणू लागले, बघा मले भाग्याची किती मोठी गोष्ट आहे, मुलगा जणू मले मरून जिवंत होऊन त्या ठिकाणी आला अशा प्रकारची घटना झालेली आहे. आणि प्रद्युम्न सर्व बाबतीमध्ये वडिलांसारखाच असल्यामुळं त्याला पाहून त्यांच्या मातांना सुद्धा तो असा वाटायचा की आपला पती आहे की काय, एवढा दिसायला सुंदर होता. त्यांच्या मनात मधुर भाव उत्पन्न होत असे, याच्यामध्ये काही आश्चर्य नाही. कारण प्रद्युम्न मुळातच कामदेवाचा अवतार आणि त्यामुळं कामदेवाचं स्मरण होतात, मन चंचल करणारा काम होता. त्यात तो त्रिभुवन सुंदर श्रीकृष्णाचे प्रतिबिंब त्याच्यामध्ये होतं आणि तो समोर दिसल्यावर आशय होणं स्वाभाविकच होत. त्यानंतर भगवंताच्या अन्य विवाहाचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. एक सत्राजित नावाचा सरदार होता, सूर्य भगवंताचा उपासक होता, भक्त होता. सूर्य भगवंतानं त्याला एक मणी दिला, ज्या मण्याचं नाव होतं शमंतक मणी. त्या शमंतक मण्यापासून दररोज सोन्याचं उत्पादन व्हायचं, दररोज सोनं व्हायचं. एके दिवशी त्यानं तो गळ्यामध्ये धारण केला. आला द्वारकेमध्ये, सगळे म्हणायला लागले दुसरा छोटा सूर्यच उदय झाला म्हटले. भगवंताकडे आला, भगवंताने सांगितलं हा मणी राजाकडे राजकोशामध्ये दान दे म्हटले, याच्यापासून निर्माण होणारं सोनं म्हणजे हे राज्याच्या विकासासाठी लागेल. सत्राजितानं तो मणी दिला नाही. एके दिवशी त्याचाच बंधू प्रसेन तो मणी गळ्यामध्ये धारण करून शिकार करण्याकरता निघाला. रस्त्यामध्ये शिवानं त्याची शिकार केली, त्याला मारलं, घोड्याला मारलं. तो शिव मणी घेऊन जात होता. तेवढ्यात राम अवतारामध्ये भगवंताचे भक्त असणारे जांबवंतांनी त्या शिवाला मारला आणि मणी घेऊन आपल्या गुफेमध्ये गेले. आणि इकडे सत्राजितानं द्वारकेमध्ये भगवंतावरती आरोप केला, म्हणजे कृष्णाने माझा मणी मागितला, मी दिला नाही म्हणून यानं चोरला. भगवंताने विचार केला, आता या वयामध्ये आपल्याला कोणी चोर बनत असेल तर मग अवघड आहे. बाल वयामध्ये तर आपल्याला माखन चोर सगळे म्हणतच होते, परंतु या वयामध्ये आपल्याला चोर म्हणावं कुणी. आणि भगवंताने विचार केला, जोपर्यंत मणी सापडल्या जाणार नाही तोपर्यंत आपण चोर ठरले जाऊ. स्वतः भगवान श्रीकृष्ण मण्याच्या शोधार्थ निघाले. शोध घेत असताना रस्त्यामध्ये सापडलं, घोडा मरून पडलेला आहे, तो प्रसेन मरून पडलेला आहे. पुढे पाहिलं तर तो शुभ मरून पडलेला आहे. पुढे गुफा दिसली आणि त्या गुफेतून किरण बाहेर येत होती, प्रकाशाची किरण. आज जाऊन पाहिलं तो लख प्रकाश करणारा शमंतक मणी ठेवलेला होता. भगवंत गेले, त्या मण्याला घेण्याचा उचलण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात जांबवंताची कन्या जांबवती तिने लगेच ओरडायला सुरुवात केली. तिचा ओरडायचा आवाज ऐकल्याबरोबर जांबवंत धावत आले आणि दोघांमध्ये त्या ठिकाणी द्वंद्व युद्ध सुरू झालं. भगवंताने सांगितलं मी मणी घेऊन जाणार, जांबवंताने सांगितलं मी मणी घेऊन जाऊ देणार नाही. तुंब युद्ध प्रारंभ झालं. अनेक दिवस युद्ध चालू. जांबवंताच्या लक्षात आलं की माझ्या बरोबर एवढ्या दिवस युद्ध करणं सोपं काम नाहीये. अजून जन्माला आला नाही म्हणजे माझ्या बरोबर एवढे दिवस युद्ध करणारा, मग हा नेमकं कोण आहे? ओळखलं की म्हणजे आपले भगवंत आहेत, प्रभू रामचंद्र आहेत.
दर्शन अशी जांबवती शरण आले भगवंताला मणी तर दिलाच आपली कन्या असणारी जांबवती नावाची कन्या ती कन्या सुद्धा त्या ठिकाणी अर्पण केली मणी घेऊन कन्येला घेऊन आले द्वारकेमध्ये जांबवती बरोबर भगवंताचा विवाह झाला आणि 17 त्याला त्याचा मणी परत दिला म्हणले हा तुझा मणी जो माझ्यावर आरोप लावलेला होता 17 त्याला खेद वाटला आपण हे काय केलं ज्या भगवान श्रीकृष्णाने आपला मणी सापडून दिला त्याच्यावरच आपण आरोप लावला होता की मणी चोरला मणी परत भगवंताला परत दिला आणि आपली कन्या असणारी सत्यभामा ती सुद्धा भगवंताला अर्पण केली आणि अशा प्रकारे भगवंताचे 3 विवाह झाले माता रुक्मिणी सत्यभामा आणि जांबवती त्यानंतर हा मणी जाळून मारण्याचा प्रयत्न केला हिमालयामध्ये असणार उत्तराखंड आणि त्या हिमालयामध्ये उत्तर काशी नावाचं एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी वारणावत नावाचा पर्वत आहे आणि त्या पर्वताजवळ तिथले स्थानिक लोक त्या ठिकाणी उत्सव साजरा करायचे त्या उत्सवामध्ये हस्तिनापुरावरून कोणी ना कोणी जायचं कौरवांनी सांगितले यावेळेस पांडव जातील म्हणले आपल्या आईच्या सोबत कुंतीच्या सोबत त्यांना राहण्यासाठी सुंदर महल बनवला परंतु त्यांना मारण्याचा डाव रचण्यात आला तात्पुरत्या स्वरूपामध्ये उभारण्यात आलेला महल त्या महलाच्या भिंतीमध्ये त्या ठिकाणी स्फोटक पदार्थ घडून लागली त्या ठिकाणी आग लागले पेटून उठेल महल अशा प्रकारची व्यवस्था केली परंतु भगवंताची कृपा आणि विदुरांची सहाय्यता पांडवांनी सुरंग खोदली सुरंगीतून बाहेर पडले आणि वाचले पांडव वाचलेल्या पांडवांना भेटण्याकरता ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण जातात अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण रथामध्ये बसून जात असताना त्यांनी पाहिलं एका नदीच्या काठावर एक तरुणी एक कन्या एक मुलगी तप करत आहे साधना करत आहे भगवंतानं अर्जुनाला पाठवलं अर्जुन जा विचार कोण आहे कुणाची कन्या कशासाठी तप करते अर्जुनानं जाऊन विचारलं का तुम कस्यासि सुस्त्रोणी कुतोषी किम जिकीर्षसि मन्ये त्वां मदिमिच्छन्तीं सर्वं कथयिष्य वने हे सुंदरी तू कोण आहे कुणाची कन्या आहेस कुठून आलेली आहेस आणि तू काय करू इच्छितेस मला असं वाटतं तू जरूर पतीची इच्छा करत असते तुझा सर्व वृत्तांत सांग त्या कन्येने आपला परिचय दिलेला आहे अहम देवस्य सवितुर्दुहिता पतिमिच्छति विष्णुम वरेण्यम वरदम तपः परमम आस्थिता मी सूर्यदेवाची कन्या आहे वर देणारे भगवान विष्णू मला पती रूपाने मिळावेत म्हणून मी कठोर तपश्चर्या करत आहे माझं नाव कालिंदी आहे माझ्या पित्यानं माझ्या वडिलांना यमुनेच्या पाण्यामध्ये बांधलेल्या घरामध्ये भवनामध्ये मी राहते आणि भगवंताचं दर्शन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी इथेच राहणार आहे अर्जुनानं सर्व वृत्तांत भगवान श्रीकृष्णाला सांगितलं आणि मग त्या कालिंदीला रथामध्ये बसून त्या ठिकाणी धर्मराजाकडून आणण्यात आलं आणि नंतर सर्वांच्या आग्रहाच्या द्वारे भगवंताचा कालिंदी सोबत त्या ठिकाणी विवाह संपन्न झाला त्यानंतर विंद आणि अनुविंद अवंती देशाचे राजे दुर्योधनाच्या मनाप्रमाणे वागणारे होते त्यांची बहीण मित्रविंदा हिने स्वयंवरामध्ये भगवान श्रीकृष्णाला वरण्याची इच्छा उत्पन्न केलेली होती परंतु घरच्यांनी विरोध केला भगवंताने मित्रविंदेचं अपहरण केलं आणि तिच्याबरोबर विवाह केला त्यानंतर कौशल देशाचा राजा नग्नजित त्याची कन्या असणारी सत्याबरोबर विवाह झाला त्यानंतर कैकेयी देशातील राजकुमारी भद्रा मधुर देशातील राजकुमारी लक्ष्मणा अशा प्रकारे 8 विवाह भगवंताचे संपन्न झाले त्या काळामध्ये एक भौमासूर होता आणि ज्या भौमासुराला एकच छंद होता कुठेही कन्या दिसली मुलगी दिसली की उचलायची कारागृहामध्ये बंद करायची भौमासुराच्या कारागृहामध्ये बंदिस्त होते एवढंच नाही त्यानं देवतांना सुद्धा त्रस्त केलेलं होतं
वरुण नावाचा देव त्याचं छत्र हरण केलं. देवतांची माता आदिती, आदितीचे कुंडल त्या ठिकाणी हरण केले. मेरू पर्वतावर देवतांचं मणी पर्वत नावाचं स्थान तेही त्या ठिकाणी भौमासुरानं देवताकडून घेतलं. आणि इंद्रानं हे भगवान श्रीकृष्णाला सांगितलं. आणि भगवान श्रीकृष्ण सत्यभामी सहित गरुडावरती स्वार होऊन भौमासुराच्या राजधानीला प्राग ज्योतिषपूरला त्या ठिकाणी पोहोचलेले. आणि दोघांचं युद्ध प्रारंभ झालं. भगवंता पुढं भौमासुराचं काही एक चालत नव्हतं. चिडलेल्या त्या ठिकाणी भौमासूर त्यानं भगवंताला मारण्यासाठी हातामध्ये त्रिशूळ घेतलं. आणि त्यांनी फेकण्यासाठी जसा हात उचलला भगवंताचं सुदर्शन चक्र गेलं आणि त्याचा हातही उडाला. त्याचं मस्तक त्या ठिकाणी उडवलेलं आहे. भौमासूर गतप्राण झालेला आहे. आणि त्याच्या कारागृहामध्ये जेवढ्या कन्या होत्या, जेवढ्या मुली होत्या, सगळ्यांना सोडून दिलं. म्हणले जा आपापल्या घरी निघा. म्हणले आता तुम्ही मुक्त आहेत. भौमासूर मारला गेला. त्या कन्यांनी विचार केला भगवान श्रीकृष्ण जर आले नसते आपलं आयुष्य याच कारागृहामध्ये गेलं असतं. इथून आपण तरुणातल्या प्रौढातल्या म्हाताऱ्या मरून गेलो असतो. आज आपण बाहेर आहोत. याला एकच कारण आहे भगवान श्रीकृष्ण. म्हणून आता घरी नाही द्यायचं. उरलेलं आयुष्य भगवंताच्या सेवेमध्ये घालवायचं. भगवंताला प्रार्थना केली देवा आम्हाला आता परत नका पाठवा. आता तुमच्या सेवेमध्ये घ्या. आमच्याबरोबर पाणी ग्रहण करा. त्या सर्व कन्यांना घेऊन द्वारकेला गेले. आणि त्या कन्यांची संख्या होती 16,100 आणि अगोदर झालेले 8 असे 16,108 विवाह त्या ठिकाणी संपन्न झाले. आणि भगवंताला प्रत्येक पत्नीपासून 10 मुलं आणि 1 मुलगी असे 11 संतान होती प्रत्येक पत्नीपासून. दिव्य अशा प्रकारचा विशाल परिवार भगवंताचा. आणि द्वारकेमध्ये प्रत्येक पत्नीला त्या ठिकाणी राहण्यासाठी भिन्न भिन्न व्यवस्था होती. त्यानंतर मुलांच्या विवाहाचे प्रसंग सांगितले. प्रद्युम्नाचा विवाह रुक्मवती बरोबर, अनिरुद्धाचा विवाह रोषणा बरोबर, अनिरुद्धाचा एक विवाह बाणासुराची कन्या उषा बरोबर संपन्न झाला. ज्या उषानं स्वप्नामध्येच त्या ठिकाणी अनिरुद्धाला पाहिलं. आपल्या मैत्रिणीला म्हणाले की माझ्या स्वप्नातलाच राजकुमार मला पाहिजे. तिने वेगवेगळे चित्र काढून दाखवले. अनिरुद्धाचं दाखवलं. सांगितलं हाच माझ्या स्वप्नातला राजकुमार. त्या चित्रलेखीनं रात्री झोपीमध्ये उठून आणलं त्याला. आणि सकाळी पाहत होतो मी द्वारकेमध्ये नाही बाहेर कुठे. उषानं सांगितलं की मी तुम्हाला स्वप्नामध्ये पाहिले म्हणून तुम्हाला इथं आणण्यात आलेले. एके दिवशी त्या दोघांचा वार्तालाप बाहेर उभे असणारे सेवकांनी ऐकला. आणि राजाला जाऊन सांगितलं की आपल्या राजकन्येच्या आपल्या पुत्रीच्या कक्षामध्ये कुणीतरी पुरुष आहे. पुरुषाचा आवाज येतोय. लगेच त्या ठिकाणी आलेला आहे बाणासूर. आणि त्याला बंदी बनवले अनिरुद्धाला. इकडे द्वारकेमध्ये माहीत झालं बाणासुरानं बंदी बनवलेलं. भगवान श्रीकृष्ण निघाले बाणासुराच्या नगरीवर आक्रमण करण्याकरता. बाणासुर हा महादेवाचा भक्त होता. आणि महादेवाने वरदान दिलेलं होतं ज्यावेळेस तुझ्यावरती मोठं संकट येईल त्यावेळेस मी तुझ्या बाजूने युद्ध करेल. आणि आज महादेव स्वतः त्या ठिकाणी समोर उभे होते. महादेवाचं आणि भगवान श्रीकृष्णाचंच युद्ध प्रारंभ झालं. भगवंताने विचार केला महादेव बाजूला झाल्याशिवाय आपल्याला आत जाता येणार नाही आणि अनिरुद्धाला सोडवता येणार नाही. भगवंताने एक ब्राह्मण अस्त्र सोडलं. ब्राह्मण अस्त्र. आणि ब्राह्मण अस्त्र काय असतं? वेगवेगळे अस्त्र आहेत. वायव्य अस्त्र टाकलं की वारा सुटणार. आग्नेय अस्त्र टाकलं की अग्नी पेटणार. पर्जन्य अस्त्र टाकलं की पाऊस पडणार. वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र होते. असं ब्राह्मण अस्त्र होतं ज्याच्यावर टाकले की त्याने नुसत्या जांभळ्या देत बसावं. त्याला काही सुधरू नाही. माणसाला जर जास्त जांभळ्या येत असेल तर काही सुधरतं का? काही सुधरत. महादेव नुसत्या जांभळ्या देत बसले. भगवंत आत गेले आणि बाणासुराबरोबर युद्ध प्रारंभ झालं.
महादेव परत आले म्हणे अहो माझा भक्त आहे त्याला मारू नका. भगवंतानं सांगितलं मी तरी कुठं मारणार आहे त्याला. म्हणजे तुम्ही का नाही मारणार. हो माले तो माझ्या भक्ताच्या वंशामध्ये त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे. मी माझ्या भक्ताला शब्द दिलेला आहे तुझ्या वंशामध्ये मी कोणाला मारणार नाही. माझा भक्त आहे प्रल्हाद. प्रल्हादाचा पुत्र विरोचन, विरोचनाचा पुत्र बळी आणि बळीचा पुत्र हा बाणासुर आहे. माझ्या प्रिय भक्ताचा प्रल्हादाचा हा पणतुय म्हणून याला त्या ठिकाणी जीवनदान दिलेले. मग अनिरुद्ध आणि उषा यांचा विवाह त्या ठिकाणी संपन्न होतो. त्यानंतर नरकनाभाचा राजा त्याची कथा येते. एके दिवशी साम, प्रद्युम्न, चारुभानु, गद इत्यादी यदुवंशी राजकुमार फिरण्यासाठी उपवनामध्ये गेले आणि तिथं पुष्कळ खेळ खेळल्याने त्यांना तहान लागली. इकडे तिकडे पाण्याचा शोध घेत होते. त्यांना एक पाणी नसलेल्या विहिरीत एक विचित्र प्राणी दिसला. तो प्राणी म्हणजे एखाद्या मोठ्या पर्वताच्या आकाराचा सरडा होता. सर्वांना आश्चर्य वाटलं. एवढा मोठा सरडा आजपर्यंत कधी आपण पाहिला नाही. भगवंताला जाऊन सांगितलं आणि ज्यावेळेस भगवंतानं पाहिलं आणि त्याला स्पर्श केला आणि स्पर्श केल्याबरोबर त्या ठिकाणी तो दिव्य स्वरूपामध्ये प्रकट झाला. विचारलं कोण आहे. मला मी इक्ष्वाकूचा पुत्र नृग नावाचा राजा आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस कुठे दानशूर पुरुषांचा उल्लेख ऐकला असेल तिथं आपलं नाव ऐकलं असेल. म्हणजे तू काय दान केलं. मला आपण गायी दान केल्या. म्हणजे किती गायी दान केल्या. सांगितलं माप सांगितलं गाईच. यावत्य सिकता भूमेर यावत्य दिवी तारकः यावत्य वर्षधाराश्च तावती रददाम स्मगः. म्हणजे पृथ्वीवर जेवढे धुळीचे कण आहेत तेवढ्या गायी दान केल्या. म्हणजे आकाशामध्ये जेवढे तारे तेवढ्या गायी दान केल्या. म्हणजे पावसाळ्यामध्ये पाण्याच्या जेवढ्या धारा पडतात तेवढ्या गायी दान केल्या. कुणी म्हणेल काय गप्पा आणताय. एवढ्या कुठं धुळीचे कण मोजू शकतो का. पाण्याच्या धारा मोजू शकतो का. आकाशातले चांदणे मोजू शकतो का. नाही मोजू शकत. मग खोटं का बोलतात. शास्त्रामध्ये एक अतिशयोक्ती अलंकार असतो. एखाद्या गोष्टीची अतिउच्च परमावस्था सांगायची तसे उदाहरण दिले जातात. तसं या ठिकाणी एवढंच सांगायचं की एवढ्या गायी दान केल्या एवढ्या गायी दान केल्या. गायी मोजल्या सुद्धा नाही किती दान केल्या. तसं धुळीचे कण मोजता येत नाहीत. पाण्याच्या धारा मोजता येत नाहीत. आकाशातले चांदणे मोजता येत नाहीत. तसे एवढ्या गायी दान केल्या की त्या मोजता सुद्धा आल्या नाही. एवढं दान. म्हणजे कशा गायी दान केल्या. कधी कधी आपण दान करतो जे आपल्या कामाचं नाही. आपल्याकडे टाकावे. द्या मुले मठाला द्या आश्रमाला. सुरुवातीला पंडित गुरु आश्रमावर एक गाय दान केली. मी बाहेर होतो. म्हणजे महाराज तुम्हाला एक गाय दान करायची. म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणून सोडा म्हणलं आश्रमावर. त्याने आणून सोडली. त्या गायीला दिसतच नव्हती. फोन करा तो फोनही उचली ना. कुणाचा परिचय नाही. कडबा कुठून आणावा काय करावं अनेक प्रश्न. परंतु आश्रमातल्या मुलांनी आणि एक बाबाजी होते आमचे सावळीचे त्यांनी त्या गायीची खूप सेवा केली. इथं यशवडी संस्थांना सुद्धा गोशाळेला एक गाय अशी दिली. म्हणजे महाराज ही गाय येतच नाहीये. म्हणजे तिला संतान होत नाही. परंतु इथं मारुतीची कृपा अशी तिला सुद्धा इथं संतान झालं. 2 वासरं झाले तिला. जी गाय मला संतान होत नाही म्हणून इथं आणून सोडली होती. परंतु या ठिकाणी गायीवरती सुद्धा त्या ठिकाणी कृपा झाली. तिला सुद्धा संतान झालं. म्हणजे गायी मी अशा कशा गायी दान नाही केल्या. कशा गायी दान केल्या. पयस्विनी तरुणी शील रूप गुणोपन्ना कपिला हेमशृंगी. पयस्विनी म्हणजे दूध देणारी गाय. नाही तर मला एखादी गाय दूधच देत नाही. दिली मठाला दिली गोशाळेला. तरुण गायी दान दिल्या. कधी कधी होतं मला येतच संपलेली दूध देणं बंद आहे. सांभाळायचं कोणी. म्हणजे महाराज 5,000 घ्या 10,000 गेला परंतु खाटकाला गाय घालावी वाटत नाही. सांभाळणं होत नाही. तुम्ही देवा गाय. आताच 1 तासापूर्वीच एक जणाला म्हणले महाराज गाय सोडायची. मला अजून आमचं व्यवस्थित गोशाळेचं नियोजन नाहीये.
ज्यावेळेस या शेड मध्ये आपण बसलेलो ना, हे शेड तिकडे जाणार आहे आणि त्याच्यामध्ये गोशाळा निर्माण होणार आहे. सुंदर गोशाळा, एक आदर्श गोशाळा, पाहत राहावी अशा प्रकारची गोशाळा. चाऱ्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आणि या ठिकाणी सुंदर प्रकारचा सभामंडप होणार आहे, काँक्रीटचा सभामंडप. आता हे तिकडं जाणं, तिकडं शिफ्ट होणं जाईल, एखाद्या महिन्याचा तरी काळ जाईल, परंतु गोशाळेची एक चांगल्या प्रकारची व्यवस्था होईल. नाही तर आमची गोशाळा इथून उचलली तिथं, तिथून उचलली तिथं, तिथून उचलली, उठाठेव चाललेली. ठाई ठिकाणा नव्हता, परंतु ठाई ठिकाणा मारुतीरांच्या कृपेने गाईचा सुद्धा त्या ठिकाणी होत आहे. म्हणजे साधी गाय, म्हणजे मारणारी गाई नाही, सुंदर गाई, सुलक्षणा गाई, कपिला गाई. आणि कशा कधी कधी माणसं दान करतात, इकडचं उचलायचं तिकडं द्यायचं नाही. काय सांगितलं? न्यायार्जिता रूपी अखुरा, न्यायपूर्वक कमवलेल्या धनापैकी त्या ठिकाणी मी खरेदी करून गाई दान केल्या. कोणाच्या उचलून, कोणाच्या चोरी करून त्या ठिकाणी गाई दान नाही केल्या. त्यांची शिंग म्हणजे सोन्यानं मळवलेली होती, खुरं चांदीनं त्या ठिकाणी लावलेली होती, रेशमी वस्त्र, हार, दागिने सजवलेलं होतं. आणि अशा गायी त्या ठिकाणी दान केल्या. परंतु एके दिवशी माझ्याकडून एक अपराध झाला. म्हणजे काय अपराध झाला? मला एका ब्राह्मणाची गाय, तपस्वी ब्राह्मणाची चुकलेली गाय माझ्या गायीमध्ये येऊन मिसळली. नेमकी तीच गाय मी एका दुसऱ्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी दान दिली. जो गायीचा मालक होता तो मला, अरे माझी गाय कुठे चालवली? म्हणजे मला आत्ताच राजाने भेट दिली, दान दिली राजानं. गाय माझी, राजा कोणी दान करणार? दोघांचं भांडण गेलं राजाकडून, नृग नावाच्या राजाकडून. राजानं सांगितलं माझ्याकडून चुकून ही गोष्ट घडलेली आहे. तुमची गाय ना दिली म्हणले दान, आता तुम्हाला दुसऱ्या 100 गायी घेऊन जा म्हणले, कोणत्या वाटेल त्या. ब्राह्मण जरा हट्टी होता, मला नाही, आपली गाय आपल्याला लागते म्हणले, दुसरी गाय नको आपल्याला, आपलीच गाय पाहिजे. बरं, ज्याला गाय दान दिली ती त्याला म्हटले होती गाय सोडा, त्यांची गाय आहे, तुम्हाला दुसऱ्या गायी घेऊन जा. ते म्हणलं आपण एकदा घेतलेलं दान परत करत नसतो. दोघं ब्राह्मण हट्टाला पेटले. शेवटी दोघंही रागारागामध्ये निघून गेले. राजाकडून तो छोटासा झालेला अपराध ज्यावेळेस यमराजाने विचारलं, तुम्ही खूप पुण्य केले, खूप गायी दान केलेले आहेत, त्या पुण्याचं फळ अगोदर भोगायचं का छोटस पाप झालं त्याचं फळ अगोदर भोगायचं? हो म्हणले, अगोदर सुख आलं आणि पुन्हा जर दुःख आलं तर त्याचा फार त्रास होतो. मग अगोदर दुःख येऊ द्या म्हटले, काय असेल ते, आणि पुन्हा एकदा सुख आलं की पुन्हा दुःख नकोय. म्हणजे तेवढासा झालेला अपराध आणि त्या अपराधाच्या स्वरूपामध्ये मला सरड्याचा जन्म प्राप्त झाला. म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्या मुलाबाळांना शिक्षा देतात, शिक्षण देतात. चुकूनही दुसऱ्याचं धन आपल्याकडे आलं न पाहिजे आणि दुसऱ्याचं धन उचलून दुसऱ्याला दान करण्याची बुद्धी सुद्धा नसली पाहिजे. दान द्यावं ते स्वतःच्या हक्काचं त्या ठिकाणी दान द्यावं. अशा प्रकारे नृगनाभाच्या राजाची कथा त्या ठिकाणी ऐकली. भगवंतानं बलदाऊंना व्रजभूमीकडे त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्यानंतर सांब नावाचा पुत्र, त्यानं दुर्योधनाची कन्या लक्ष्मणालाच पळवलं, त्याला पकडलं. बलदाऊ गेले, बलदाऊंनी कौरवांच्या तावडीतून त्याला सोडवलं आणि सांब आणि लक्ष्मणा यांचा विवाह संपन्न झाला. देवर्षी नारदांना नेहमी कुतूहल वाटायचं. नारदांना वाटायचं ज्या माणसाला एक पत्नी किंवा 2 पत्नी किंवा 3 पत्नी असतील ते लोक एवढे त्रस्त आहेत, एवढे त्रस्त आहेत. भगवंताच्या 16,108 पत्न्या आहेत. भगवंताच्या घरी दररोज भांडणे होत असतील. तिच्याकडेच गेले, माझ्याकडेच आले नाही, इकडे झाले नाही. भगवंताची तारांबळ उडत असेल. म्हणून भगवंताचा संसार पाहण्याकरता देवर्षी नारदजी द्वारकेमध्ये आले. आणि द्वारिका नगरी सुंदर नगरी होती. 16,108 पत्न्यांना स्वतंत्र घरे होती. जसं तुम्ही शहरामध्ये पाहता रो हाऊस असतात, एका शेजारी एक सारखे दिसणारे, तसं एक सारखी दिसणारी रो हाऊस होती तिथं कुठं द्वारकेमध्ये. त्या घरामध्ये भगवान श्रीकृष्ण, ती पत्नी आणि मुलं बाळ.
देवर्षी नारदांनी पहिला प्रवेश केला माता रुक्मिणीच्या वाड्यामध्ये। सौभाग्यवती रुक्मिणी श्रीकृष्ण यादव, तुम्ही लावता ना घराच्या बाहेर बोर्ड, असं बोर्ड होत। प्रवेश केला, भगवंतानं स्वागत केलं, आदर केला, नारदांना बसवलं, नारदांचं पूजन केलं। नारदजी म्हणतात मनातल्या मनात, रुक्मिणी एक पट्टराणी म्हणून इथं सापडले, दुसऱ्या घरी नसणार ना। आता बघा त्यांच्या मनामध्ये कशा प्रकारे मी तुमच्याविषयी भरवतो की भगवंत तिच्याकडेच राहतात म्हणून तुमच्याकडे येत नाहीत। तिथून निघाले सत्यभामीच्या वाड्यामध्ये, तिथे भगवंत हजरच आहेत, हात जोडून, या नारदजी या, स्वागत आहे। नारदांना वाटलं की जवळचं घर आहे, पाठीमागच्या दरवाजातून निघून तिकडे घुसले काही की मधात। नारदांनी 7-8 घरं सोडले आणि पुढच्या घरामध्ये गेले, तिथेही भगवंत हजर होते, हात जोडून। अनेक घरामध्ये देवर्षी नारदांनी पाहिलं, कुठं भगवंत त्या ठिकाणी गोसेवा करत आहेत, कुठं मुलाबरोबर खेळत आहेत, कुठं वाचन चालू आहे, कुठं शस्त्राचा अभ्यास चालू आहे, कुठं जेवण चालू आहे, कुठं विश्रांती चालू आहे। देवर्षी नारदांच्या लक्षात आलं भगवंताची लीला अपरंपार आहे। त्यानंतर पांडवांच्या राजस्व यज्ञाची तयारी होती आणि राजस्व यज्ञाच्या तयारीच्या वेळेस त्या ठिकाणी भगवंतानं सांगितलं, म्हणजे जोपर्यंत जरासंध आहे तोपर्यंत तुमच्या राजस्व यज्ञाला काही अर्थ नाहीये। पांडव म्हणले, देवा त्याची सेनालय भरपूर आहे, आपली सेना त्याच्या समोर टिकणार नाही, म्हणजे सेना घेऊन नाही जायचं, म्हणजे मग कसं लढायचं, म्हणजे त्याच्या एकट्या बरोबर युद्ध करायचं, त्याच्या राजधानीमध्ये जाऊन लढायचं। मग भगवान श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीम तिघांनी ब्राह्मण वेश धारण केला, ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि त्या जरासंधाच्या दरबारामध्ये गेले। जरासंध सकाळचा नियम होता, दारावरती आलेला प्रत्येक ब्राह्मण यथेच्छ दान द्यायचं, मागेल ते दान द्यायचं। हे 3 जण उभा टाकले ब्राह्मणाच्या वेशामध्ये। भगवान श्रीकृष्णाला विचारलं, ब्राह्मण देवता बोला, काय दान पाहिजे? भगवंतानं सांगितलं, तुमच्या बरोबर आम्हाला द्वंद्व युद्ध करायचंय। द्वंद्व युद्ध शब्द ऐकल्याबरोबर जरासंध म्हणलो, तुम्ही ब्राह्मण असू शकत नाही। म्हणजे का? म्हणजे ब्राह्मण हा शांतिप्रिय माणूस असतो, ब्राह्मण कधी युद्ध, लढाई, भांडण, तंटा या गोष्टीमध्ये कधी पडत नाही। युद्ध करणं, भांडण करणं म्हणजे काम कोण आहेत? म्हणजे क्षत्रियाची काम आहेत। तुम्ही खरं सांगा, कोण आहे तुम्ही? सांगितलं, मी भगवान श्रीकृष्ण आहे, हा अर्जुन आहे आणि हा त्या ठिकाणी भीम आहे। म्हणजे माझ्या बरोबर युद्ध कर, म्हणजे तुझ्या बरोबर कृष्ण तुझ्या बरोबर युद्ध नाही करत। म्हणजे का? भीती वाटते का माझी? अरे कृष्ण, तुझी भीती कशाला वाटेल? माझ्या भीतीनं तू मथुरा नगरी सोडून त्या ठिकाणी समुद्रामध्ये द्वारका नगरीमध्ये जाऊन बसला। अशा भित्र्या पळपुट्या माणसाला कोणी भीत असतं का? भगवंताचा अपमान केला त्याने। बरं, म्हणले कुणा बरोबर खेळणारी युद्ध? म्हणले हा अर्जुन तर लहानच आहे, भीम आहे माझ्या लायकीचा। भीमाचं आणि जरासंधाचं द्वंद्व युद्ध प्रारंभ झालं। दोघंही अत्यंत शक्तिशाली, कोणी मागे सरायला तयार नाही। भगवंतानं त्याच्या जन्माचं वर्म जाणलं आणि सांगितलं, म्हणजे त्याला जर मारायचं असेल ना, असं मरणार नाही तो, त्याचे 2 तुकडे कर म्हटले। भीमानं त्याच्या एका पायावर पाय दिला, दुसरा पाय पकडला आणि त्याच्या 2 भागा केल्या, 2 तुकडे केले, दोन्ही बाजूला फेकून दिले। आश्चर्य घडलं, त्या दोन्ही भांगा आल्या आणि पुन्हा एकत्रित झाल्या, पुन्हा तो युद्धासाठी त्या ठिकाणी तयार झाला। पुन्हा 2 भांगा केल्या, पुन्हा फेकल्या। भगवंतानं सांगितलं, असं नाही, उजव्या हातातला भाग डावीकडे आणि डाव्या हातातला भाग उजवीकडे फेकायचा, मग नाही जुटणार। भीमानं तसं केलं, मग ते शरीर जुटलं नाही। म्हणजे असं शरीर का जुटत होतं? म्हणजे एक राजा होता, ज्या राजाला 2 पत्न्या होत्या। 2 पत्न्यांनी मुलांना जन्म दिला, परंतु अर्धाल्या मुलांना जन्म दिला। अर्धा मुलगा म्हणजे सरळ असा, अर्धा नाक इकडं, अर्धे ओठ इकडं, डोळा एक, कान एक, पूर्ण अर्धा भाग एका पत्नीनं जन्माला दिला आणि अर्धा भाग एका पत्नीनं जन्माला दिला। पहिल्या बरोबर त्या आईना किळस आली, म्हणजे हे कसं शरीर आहे?
सैनिकांना सांगितलं जा मला याला जंगलामध्ये टाकून द्या. सैनिकांनी जंगलामध्ये ते दोन्ही तुकडे टाकून दिले. तिथे एक राक्षसी आली, ज्या राक्षसीचं नाव होतं जरा. तिने ते दोन्ही तुकडे उचलले, एकमेकाशी जोडले आणि जोडल्याबरोबर त्या ठिकाणी पुन्हा तो जिवंत झाला आणि जोरात हास्य प्रकट केलं आणि ती घाबरली जरा नावाची आणि तिने टाकून दिलं आणि ती पळून गेली. जरा नावाच्या राक्षसीच्या द्वारे जोडल्या गेला, संध केल्या गेलं म्हणून त्याचं नाव पडलं जरासंध. आणि भीमाच्या द्वारे त्याचा उद्धार होतो. भीम त्याला मारतात आणि जरासंधाच्या कारागृहातून जे राजे होते बंदिस्त त्यांना सोडून दिलेले. त्या यज्ञामध्ये भगवंताला अग्रपूजेचा मान दिला. शिशुपालाने विरोध केला. भगवंताला सुदर्शन चक्राच्या द्वारे त्याचा वध केलेला आहे आणि राजसूय यज्ञाची पूर्तता झालेली आणि दुर्योधनाचा त्या ठिकाणी अपमान झालेला. कारण पांडवांनी जो महल बनवलेला होता त्या महलामध्ये काय होतं, जिथं पाणी असायचं तिथं माती दिसायची, जिथं माती असेल तिथं पाणी दिसायचं. हे रहस्य माहित नव्हतं. दुर्योधनाला वाटलं इथं माती आहे की काय, जमीन आहे की काय. धाड धाड चलत गेला की पडला पाण्यामध्ये, भिजला सगळा. वरून द्रौपदीने पाहिलं आणि द्रौपदी सहज उपहासात्मक व्यंग्यात्मक त्या ठिकाणी हास्य केलं आणि मुखातून शब्द निघाले, म्हणजे अंधे का बेटा अंधा आहे, म्हणजे याचे वडील आंधळे, हे बी आंधळाच आहे. क्रोध आला दुर्योधनाला, म्हणजे मला आंधळा म्हटली, माझ्या वडिलाचं नाव घेतलं. क्रोध आला आणि त्याने विचार केला की याचा बदला मी घेणार. आणि दुर्योधनाने बदला घेतला. नाही तर दुर्योधनाची आणि द्रौपदीची काय बरं दुश्मनी होती. कशामुळे त्या ठिकाणी भर सभेमध्ये आणला आणि वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. फक्त त्याचा झालेला अपमान, त्या अपमानात तो बदला घेत होता. म्हणून कधीही आपल्याकडून कधीच कुणाचा अपमान होऊ नये. आपण कधीच कुणाचा अपमान चुकून सुद्धा अपमान करू नये. वेळ कोणाची केव्हा येईल काय येईल काही सांगता येत नाहीये. आणि अपमानित झालेला माणूस त्या ठिकाणी बदल्याच्या भावनेमध्ये असतो. म्हणून आपल्याकडून चुकून कोणाचा अपमान होऊ नये. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णाचे मित्र सुदामदेवाच्या आणि भगवान श्रीकृष्णाच्या भेटीचा प्रसंग सांगण्यात आलेला आहे. 2 मिनिटं आपण भगवंताचं नामसंकीर्तन करू आणि त्यानंतर हा कथा प्रसंग श्रवण करू.
भगवन यानी चान्याने मुकुंदस्य महात्मनः वीर्यानंत वीर्यस्य श्रोतुमिच्छामहे प्रभो। हे प्रभो, अनंत शक्ती असणारा परमात्मा भगवान श्रीकृष्ण, त्या भगवान श्रीकृष्णाच्या दुसऱ्या ज्या लीला आहेत त्यांचं वर्णन आम्ही ऐकू इच्छितो। म्हणजे खऱ्या अर्थानं सावा देयादस्य गुणान मृणीते करोच तत्कर्म करो मनश्च। जीवानी भगवंताचं गुणगान करते खऱ्या अर्थानं तीच कृष्ण कन्हैया लाल की। राजा परीक्षित म्हणतात तीच वाणी खरी वाणी आहे। अध्ययन करण्याकरता गुरुकुलामध्ये राहायचे संदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये। उज्जैन नगरीमध्ये असणारे गुरुकुल ज्या काळाची परंपरा होती, राजाचा पुत्र असो की एखाद्या गरीब घरचा गुरुकुलामध्ये शिक्षण ग्रहण करण्याकरता जावं लागायचं। ज्या गुरुकुलामध्ये सेवाभाव रूपानं राहायचं, विद्या अध्ययन करायचं ही प्रथा होती। आणि त्या गुरुकुलामध्ये भगवान श्रीकृष्ण, सुदामदेव असे अनेक बालक राहत होते। आणि सोबत शिकत असताना असे काही मित्र असतात ज्यांच्या बरोबर मन जुळलेली जातात। एका वर्गामध्ये एका गुरुकुलामध्ये अनेक विद्यार्थी असतात, परंतु सर्वांसोबत मित्रता किंवा मैत्री त्या ठिकाणी होत नसते। मित्रता मैत्री कुण्या एखाद्या सोबत होत असते। आणि ही मित्रता भगवान श्रीकृष्णाची सुदामदेवासोबत होती। तसं दोघांमध्ये एक ब्राह्मण, एक क्षत्रिय, एक गरीब, एक श्रीमंत, भिन्नपणा होता तरी पण मित्रता होती। म्हणजे मित्रताच एक असं नाते जिथं जातीचा विचार नाही, परिस्थितीचा विचार नाही, वर्णाचा विचार नाही, फक्त एकमेकांची मनजोडी की मित्रता होते। तसं या दोघांमध्ये मित्रता होती। सोबतच राहणं, सोबतच विद्या अध्ययन करणं, सोबतच त्या ठिकाणी गाईच्या पाठीमागं जाणं, सोबतच त्या ठिकाणी सेवेला जाणं, सोबतच त्या ठिकाणी जेवण, सगळं काही सोबत सोबत करायचे। आणि विद्या अध्ययन झाल्यावर सगळे आपापल्या घरी निघाले। भगवान श्रीकृष्ण द्वारकेत त्या ठिकाणी मथुरेला आले, मथुरेहून परत द्वारकेला गेले।
सुदामदेव आपल्या नगरीमध्ये भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश झाले, परंतु सुदामदेव अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये. सुदामदेवाचा परिचय दिलेला आहे. कृष्णस्य आसी सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमा विरक्त इंद्रियार्देषु प्रशांत आत्मा जितेंद्रिय. म्हणजे सुदामदेव भगवान श्रीकृष्णाचे मित्र होते, ब्रह्मज्ञानी होते, विषयापासून विरक्त होते, शांत चित्ताने जितेंद्रिय होते. गृहस्थ आश्रमामध्ये असून सुद्धा प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यामध्ये संतुष्ट असायचे. त्यांची पत्नी तशाच प्रकारची होती, सुशीला नावाची. अनेक वेळा उपवाशी राहून त्या दोघांची शरीर एकदम बारीकश झालेली होती. इकडून तिकडून भिक्षेमध्ये काही भेटलं तरी अगोदर मुलाबाळांना खाऊ घालायचं, त्यांना खाऊ घालून उरलं तर त्यांनी खायचं नाही, तसंच उपाशी झोपायचं. दररोजचा नित्यक्रम असाच होता. कधी कधी तर परिस्थिती अशी यायची, मुलं अन्न मागायची, आई काहीतरी खायला दे, परंतु सुदामदेवाच्या पत्नीकडे सुशीलेकडे देण्याकरता काहीच नसायचं. आणि आईचं जीवन कसं असतं, आपल्या लेकरांनी आपल्या मुलाबाळाने जर काही खायला मागितलं, आई आवर्जून त्या ठिकाणी देत असते. आईला त्याचा आनंद वाटत असतो. पण ज्या वेळेस आपलं मुलबाळ काही मागतंय आणि आई देण्यामध्ये असमर्थ असेल, देता येत नसेल, म्हणजे आईला त्याच्यासारखं दुसरं दुःख सुद्धा नसतं काही. मुलं रडायचे, आई भूक लागली काहीतरी खायला दे, पण सुशीलेच्या घरामध्ये काही नव्हतं, शिल्लक नव्हतं, काय खाऊ घालावं. मुलं अन्न अन्न म्हणून रडायची आणि रडत रडत त्या ठिकाणी झोपी जायची. सुशीलेला राहायचं नाही. सुशीला आपल्या मालकाजवळ सुदामदेवाजवळ जायची. अहो, गरिबी असावी, परंतु एवढी गरिबी, मुलाबाळांना आपण पोटभर खायला देऊ शकत नाही. सुदामदेव म्हणायचे, आपलं प्रारब्ध तसं त्याला काय करावं. हो म्हणे, तुम्ही खूप नाव घेताना तुमच्या मित्राचं नाव भगवान श्रीकृष्ण, जा ना एक वेळ त्यांच्याकडे जा. अहो ठीक आहे, आपण झोपडीमध्ये राहू, फाटकी वस्त्र धारण करू, परंतु कमीत कमी आपल्या मुलाबाळांची पोट भरून जेवायची व्यवस्था तरी होईल, काहीतरी होईल. सुदामदेवाला नको वाटायचा मित्राच्या समोर हात पसरायला, परंतु वारंवार पत्नीचा आग्रह. सुदामदेवाने ठरवलं की एकदा जायचंच, मित्राची भेट तरी होईल. अहो म्हणले, मी जातोय, परंतु रिकाम्या हाताने कसं जाऊ, काहीतरी उपहार न्यायला पाहिजे, रिकाम्या हाताने जाऊ नये. घरामध्ये पाहिलं तर काही शिल्लक नाही राशन. शेजारणीकडून 4 मूठ पोहे आणले, सुदामदेवाच्या एका कोपऱ्यामध्ये पंचामध्ये बांधले, जा म्हटले. आणि सुदामदेवजी भगवंताचं चिंतन करत करत निघाले द्वारकेच्या दिशेने. चले श्याम सुंदर से
कुठं सुदामदेव द्वारकेला पोहोचतात। विचारत विचारत भगवंताच्या दारापर्यंत पोहोचतात। द्वारपालाने रस्ता अडवला, बोला ब्राह्मण देवता काय दान पाहिजे? अरे मी दान मागण्याकरता नाही आलो। म्हणजे मग कशाला आले? म्हणजे मला कृष्णाला भेटायचं। म्हणजे कशा करता? भगवंताला भेटून काही जास्त मागायचंय का? तुम्हाला वाटत असेल द्वारपाल हे काय देणार आहेत आपल्याला? देवापर्यंत जायची काही गरज नाही। म्हणजे तुम्हाला काय पाहिजे, किती पाहिजे इथं सांगा, लगेच भेटेल तत्काळ। सुदामदेव म्हणतात मी काही घेण्याकरता काही मागण्याकरता आलोच नाही, तर तुम्हाला तरी मागू कशा? मग तुम्हाला काही पाहिजे नाही, काही मागायचं नाही, मग देवाला भेटायचं कशाला? आपले तू माझा सखा आहे, तू माझा मित्र आहे। द्वारपाल हसायला लागले, म्हणजे तुमचे मित्र आणि भगवान श्रीकृष्ण? अरे तुम्ही कुठं, आमचे भगवान कुठं? सुदामदेवजी म्हणतात तुम्हाला विश्वास येत नसेल तर ठीक आहे, मी परत जाईल, परंतु थोडीशी जरी माझी दया येत असेल ना, एक वेळेस भगवंतापर्यंत, कन्हैयापर्यंत, कृष्णापर्यंत निरोप पोहोचवा की तुमचा मित्र सुदामा तुम्हाला त्या ठिकाणी भेटण्याकरता आलेला आहे। देखो देखो गरीबी, ये गरीबी कहाँ, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ। मेरे बचपन का यार है मेरा शेर, यही सोच कर मैं आस लेकर के आया हूँ। मागत नाही, याचा निरोप तरी पोहोचवावा। देवापर्यंत, कन्हैयापर्यंत निरोप पोहोचवला। देवा कुणीतरी एक ब्राह्मण आलाय, तुम्हाला भेटायचं म्हणतोय, आणि तुमचा सखा, तुमचा मित्र म्हणतोय, आणि स्वतःचं नाव सुदामा नाव सांगतोय। आणि सुदामा नाव ऐकल्याबरोबर भगवान श्रीकृष्णाच्या अवस्थेमध्ये आहेत, जसे आहे जसे धावत सुटतात त्या मुख्य द्वाराकडं, आणि धावत धावत जाऊन त्या ठिकाणी सुदामदेवांना घट्ट आलिंगन दिलेले। बाल वयामध्ये शिक्षण ग्रहण झाल्यानंतर, गुरुकुल सोडल्यानंतर, एवढ्या वर्षानंतर दोघांची भेट झालेली। मोठ्या प्रेमानं, मोठ्या आदरानं सुदामदेवाला भगवंतानं आत आणलं, आपल्या आसनावरती बसवलं, ताट घेतलं, ताटामध्ये सुदामदेवांचे पाय घेतले। सदा भगवंत त्या ठिकाणी सुदामदेवाचे पाय त्या ठिकाणी पोजू लागले, धुवू लागले, पाद्यपूजा करू लागले। भगवंताच्या पत्न्या पाहत राहिल्या, म्हणजे सगळं जग ज्या देवाचे पाय धुतो, तो देव आज या गरीब ब्राह्मणाचे पाय धुतो। या ब्राह्मणानं काय पुण्य केलं असेल? मोठा आदर सत्कार त्या ठिकाणी भगवंताने केलेला आहे, उत्तम प्रकारचं जेवण दिलेले। आणि ज्यावेळेस दोघ जण गप्पा मारत बसतात,
आणि त्यावेळेस भगवंताने विचारलं, सुदामा विवाह झाला, मुलं बाळ हो, मग माझ्या वहिनीनं माझ्यासाठी काहीतरी उपहार दिला असेल, तुला रिकामी आता नसेल पाठवलं. उपहार शब्द ऐकल्याबरोबर सुदामदेवजी म्हणत, नाही काही नाही दिलं, विसरली द्यायला, मी विसरलो आणायला, रिकामी हातानं आलो. सुदामदेवाला वाटलं कशाला आपण याला फजिती करावी आपलीच. हा म्हणेल काय आणलं, म्हणले कच्चे पोहे आणले. हा कन्हैया, हा कृष्ण पंचपक्वानाचं जेवण करणारा, पोयाची पुरचुंडी तशीच बगलीमध्ये दाबून धरली. भगवंतानं ओळखलं, यानं काहीतरी आणलंय परंतु लपवतोय. बोलता बोलता कन्हैयानं ती पोयाची पुरचुंडी ओढून घेतली आणि खोलली आणि मुठ भरून पोहे घेतले आणि आपल्या मुखामध्ये त्या ठिकाणी घास दिलेला आहे. भगवंतानं विचार केला नाही की कच्चे पोहे आताच मी पंचभगवानाचं जेवण केले आणि कशा प्रकारे खाऊ. भगवंतानं त्या कच्च्या पोह्याकडूनही पाहिलं. पोहे म्हणले का, मला भगवंतानं सुदामदेवांचं फक्त प्रेम पाहिलं, सुदामदेवाची गरिबी नाही पाहिली, सुदामदेवांनी आणलेले पोहे नाही पाहिले. आणि भगवंत ज्यावेळेस भक्ताकडे पाहत असतो ना, भक्ताच्या परिस्थितीकडे पाहत नसतो. माझा भक्त कोण्या कुळामध्ये आहे, कोण्या जातीतला आहे, कोण्या गरिबीतला, कोण्या श्रीमंतीतला, देवाला काही घेणं देणं नाहीये. म्हणून म्हटलेलं उच नीच काही, उच नीच काही नेने भगवान. दुष्टे भाव भक्ती देखून या. देवाला फक्त एकच गरज आहे, थोर प्रेमाचा भुकेला आची दुष्काळ त्याला. देवाकडे दुष्काळ वस्तू पदार्थ दुष्काळ नाहीये, भगवंताकडे दुष्काळ आहे प्रेमाचा, भक्तीचा, श्रद्धेचा. आणि भक्तीनं श्रद्धेनं आपण देवाला जे काही दिलं भगवंत प्रेमानं त्या ठिकाणी स्वीकार करत असतो. पत्रम पुष्पम फलम दोयम योमे भक्त्या प्रयच्छति. म्हणजे श्रद्धेने एखादं वाहिलेलं फूल, थोडस अर्पण केलेलं जल, एखादं अर्पण केलेलं फळ भगवंत त्या ठिकाणी म्हणजे प्रेमानं स्वीकार करतो. भगवंताला वस्तूची गरज नाही, त्याच्या पाठीमागे असणार प्रेम गरजेचं. भगवंतानं जर परिस्थितीचा विचार केला असता, भगवंत कधी प्रभुराम अवतारामध्ये शबरीच्या कुटियावर कधी गेले नसते. आता शबरीच्या कुटियावर जाण्यासारखं काय होतं? एक झोपडीमध्ये राहणारी, भिल्ल जातीमध्ये जन्माला आलेली, मलिन वस्त्र परिधान करणारी,
म्हातारपणाच्या अवस्थेला पोहोचलेली उष्टी बोरं खाऊ घालणारी कोणती चांगली गोष्ट होती? भगवंताने या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. एकच पाहिलं, तुझ्या मनामध्ये माझ्याविषयी प्रेम किती, श्रद्धा किती, प्रतीक्षा किती आहे. आणि भगवंतानं ते पाहून त्याचे उष्टे बोरं सेवन केले. म्हणून भगवंताला जे गरजेचं आहे ते प्रेम आहे. आणि जे सुदामदेवाकडे होतं, सुंदर प्रकारे त्या ठिकाणी एक दिवसाचा मुक्काम त्या ठिकाणी सुदामदेवाने भगवंताकडे केलेला आहे. सकाळी सुदामदेवांना निरोप देण्यात आलेला. सुदामदेवी निघाले, पाहतात आपल्या गावाकडे तर त्या घराच्या जाग्यावर, झोपडीच्या जागेवर भला मोठा महल आहे. पत्नीने समोर येऊन सांगितलं, आणि भगवंताकडे तुम्ही गेलात, भगवंतानं एक मुठभर पोहे खाल्ले आणि त्याच्या मोबदल्यामध्ये सर्व काही त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे एवढं सर्व प्राप्त झाल्यावर सुद्धा सुंदर महल, वस्त्र, अलंकार, परंतु सुदामदेवजी पूर्वीप्रमाणे त्या ठिकाणी राहायचे आणि भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी करायचे. त्यानंतर यदुवंशाला प्राप्त झालेला शाप, यदुवंशातील काही मुलं सांबनाबाच्या पुत्राला साडी नेसवतात आणि काही तपस्वी साधूंच्या ऋषींच्या समोर नेतात आणि म्हणतात, ही कन्या गर्भवती आहे, हिला मुलगा होईल की मुलगी होईल. ऋषींनी ओळखलं, तपस्वी ऋषी होते, म्हणजे मुलगी नाही, आता मुलगा आहे, आपला उपास करता येते. म्हणजे मुलगा नाही, मुलगी नाही, याला एक मुसळ होईल आणि तुमच्या संपूर्ण वंशाचा नाश करेल. घाबरले सगळे मुलं आणि ते मुसळ राजाकडे दिलं. त्याचा चूर्ण करण्यात आला. ते वाहत वाहत समुद्रात टाकलं, परत ते वाहत कडेला आलं. त्याच्यापासून एक वनस्पती उत्पन्न झाली. पुढे तीच यदुवंशाच्या संहाराला त्या ठिकाणी कारणीभूत ठरलेली. त्यानंतर नवयोगेश्वर संवाद सांगितला. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने उद्धवाच्या संवादामध्ये अवधूत उपाख्यान सांगितलं. 24 गुरुची कथा सांगितली. म्हणजे 24 गुरु कसे जीवनामध्ये, गुरु एकच असावा, गुरु एकच असतो, 24 गुरु नसतात. मग ते 24 गुरु कसे सांगितले भगवंतानं? म्हणजे कुणाकडून काही चांगलं आपण शिक्षण ग्रहण करतो तेवढ्या पुरता तो आपला गुरु असतो. आत्मज्ञान ब्रह्मज्ञान देणारा गुरुदेव एकच, सद्गुरु एकच. परंतु कुणाकडेही पाहिल्यानंतर काहीतरी आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन बदलण्याकरता कुणाच्या जीवनातलं आपण काही पाहून घेत असो, तो तेवढ्या पुरता त्या ठिकाणी गुरु आहे. म्हणून या अवधूत उपाख्यानाच्या द्वारे आपण आपल्या जीवनामध्ये शिक्षा ग्रहण करावी की आपल्या जीवनामध्ये आपण कधी कुणाकडे वाईट दृष्टीनं पाहू नये. आपण दुसऱ्याकडे पाहत असताना त्याचे दोष पाहू नये. हे जग गुणदोषाने भरलेलं आहे. असं नाही की अमुक गावामध्ये चांगले माणसं आहेत, अमुक गावामध्ये वाईट माणसं आहेत. मिश्रण म्हटले आणि त्या मिश्रणामधून चांगला बोध त्या ठिकाणी आपण घ्यावा, वाईटाकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष करावं. ही कथा आपण, ही शिक्षा आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. इकडून इथं आणि गीतेमध्ये भगवंतानं सांगितलं, न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूया अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. म्हणजे मग हे जन्म आणि मरण कशा प्रकारचं? म्हणजे जन्म आणि मरण वस्त्र बदलण्यासारखं आहे. जसे आपण जुने वस्त्र त्यागतो, नवीन वस्त्र परिधान करतो, तसं आत्मा हे शरीर जुनं झालं की याचा त्याग करतो. वासांश जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. म्हणून राजन, या शरीराविषयी, इंद्रियाविषयी त्या ठिकाणी ममता बाळगू नको. पूजन केलं, सुखाचार्य निघून गेले. राजा परीक्षित ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेला आहे. मी देह नाही, देह माझा नाही, मी इंद्रिय नाही, इंद्रिय माझे नाहीत, हा शरीर संघात मी नाही, माझा नाही, या तत्वावरती पोहोचलेल्या तेवढ्या तक्षक नावाचा नाग आला, राजाला दंश केला. राजाचा देह सुटला, जळून भस्म झाला. परंतु राजा परीक्षिताला त्या ठिकाणी मुक्ती प्राप्त झाली. आणि यानंतर द्वादश स्कंदामध्ये मंगलाचरणाचा शेवटचा श्लोक, त्याला मंगलाचरणाचा श्लोक म्हटल्या जातो.
या श्लोकाचं उच्चारण आपण सगळे एकदा करूया आणि त्यानंतर आपल्याला कथेची सांगता करायची आहे. मंगलाचरण सुरुवातीला, मंगलाचरण मध्यंतरी आणि मंगलाचरण शेवटी. हातामध्ये घेतलेलं कार्य शेवटाला जावं म्हणून सुरुवातीला मंगलाचरण, अर्ध कार्य निर्विघ्नपणाने संपन्न झालं म्हणून मध्यंतरी मंगलाचरण आणि पूर्ण कार्याची त्या ठिकाणी निर्विघ्नपणाने समाप्ती झाली म्हणून शेवटी मंगलाचरण. आणि या शेवटच्या मंगलाचरणाचं उच्चारण करायचं आहे. मी म्हणेल आपण सर्वांनी पाठीमागं म्हणायचं. नाम सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनम नमामि हरिं वरं नाम संकीर्तनं यस्य यथामती यथावकाश आपण या ठिकाणी श्रवण केलेला आहे. आणि या भागवत रूपी कथेकरता उत्तम अशा प्रकारची संगीताची साथ ज्यांची लाभलेली आहे. दररोज 7 दिवस या ठिकाणी भागवत कथेला औरंग देवता ज्यांनी आणलेली आहे, जे गंगाधर बुवा एक रुकेकर, सुंदर त्यांची गायनाची महाराजांना साथ लाभली. त्याबद्दल आपण सर्व एकदा टाळी वाजून त्यांचा मनपूर्वक आभार प्रकट करू. तसेच आमचे माधवप्पा भिशे यांची सुंदर अशा प्रकारची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुंदर साथ लाभलेली आहे. त्यांचंही टाळी वाजून आपण मनपूर्वक आभार प्रकट करू. तसेच जलबा महाराज शेळके पेडगाव यांनी सिंथसायझरची सेवा केली 7 दिवस, त्यांचंही टाळी वाजून आपण स्वागत करूया. तसेच तबल्यावरती आमचे सुरेश महाराज मेटे गव्हेकर त्यांनी सुंदर तबल्याची साथ दिली, त्यांचंही टाळी वाजून स्वागत करूया. तसे आज सिंथसायझर वरती ज्यांची साथ लाभली नवनाथ बुवा नागरे, त्यांचंही त्या ठिकाणी मनपूर्वक आभार प्रकट करूया. तसेच सुंदर प्रकारची साऊंड सिस्टीम ज्यांनी दिली, पवन साऊंड सिस्टीम किनोळा, त्यांचंही टाळी वाजून त्या ठिकाणी आभार प्रकट करूया. आणि या भागवत कथेचे यजमानपद ज्यांनी भूषवलेलं आहे, श्री गोपाळ भगवानराव तारे, 7 दिवस याच ठिकाणी राहून याच ठिकाणी मुक्काम करून सुंदर प्रकारे त्या ठिकाणी भागवताची सेवा केली. यजमानपद चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी भूषवलेले, त्याबद्दल श्री गोपाळ भगवानराव तारे यांचं मनपूर्वक आभार, टाळी वाजून त्यांचं स्वागत करूया. तसेच दररोज या ठिकाणी अन्नदान झालं, दररोज कथा झाली की त्या ठिकाणी दररोज पंक्ती झाल्या. पहिल्या दिवशी ज्यांची पंगत झाली, श्री मारुती पंढरीनाथराव तारे, श्री मुंजाभाऊ तातेराव तारे, श्री व्यंकटेशराव माणिकराव तारे, श्री आतिशराव सर्वदे माजलगाव यांचं पहिल्या दिवशी सप्ताहाच्या पहिल्या दिवशी अन्नदान झालं. त्याबद्दल सर्वांनी टाळी वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे. तसे दुसऱ्या दिवशी ज्यांचं अन्नदान झालं, श्री बालासाहेबराव सखारामजी तारे व श्री प्रमोदराव तातेरावजी तारे कोला यांच्याकडून दुसऱ्या दिवशीचं अन्नदान झालेलं आहे. त्यांचंही त्या ठिकाणी टाळी वाजून आपण आभार प्रकट करूया. दुसऱ्या दिवशीचं अन्नदान
श्री शिवाजीराव दगडोबा तारे कोला व श्री रामचंद्रराव किसनराव मगर मानवत रोड यांच्या वतीने त्या ठिकाणी अन्नदान झालेलं आहे। त्यांचंही टाळी वाजून आपण स्वागत करूया। चौथ्या दिवशीचं अन्नदान श्री भाऊराव विठ्ठलराव सोनवणे राहणार सेलू यांच्या वतीने त्या ठिकाणी अन्नदान झालेलं आहे। त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी मनपूर्वक आभार। टाळी वाजवायला कंजूसी करू नका, टाळी वाजवा। तसेच पाचव्या दिवशीचं अन्नदान श्री शिवाजीराव रामरावजी तारे उर्फ दादू पाटील व श्री विठ्ठलरावजी दत्तरावजी पठाणे ताडबोरगाव यांच्या वतीने अन्नदान झालेलं आहे। त्यांचंही टाळी वाजून आपण मनपूर्वक आभार प्रकट करूया। सहाव्या दिवसाचं अन्नदान म्हणजे काल ज्यांची पंगत झाली श्री हनुमानराव चौधरी कोला, श्री शिवाजीराव करडले आठवडा, श्री मधुकरराव भोंग यशवडी संस्थांची नेहमीची आचारी वर्ग आहेत। दर शनिवारी स्वयंपाकाचं नियोजन ज्यांच्याकडे असतं अशा हे आचारी वर्ग, तसेच त्यांना जोडीदार श्री मधुकरराव भोंग, श्री बालासाहेबराव दासराव भिशे मानवत व श्री उद्धवराव माधवराव भोंगळ किनोळा यांच्या वतीने कालचं 7व्या दिवसाचं अन्नदान झालं। टाळी वाजून त्यांनाही त्या ठिकाणी मनपूर्वक आभार। तसेच आज सकाळी भगवान मारुतीरायांचा जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर लगेच सकाळची पंगत ज्यांची झाली श्री बाबासाहेबराव तारे, श्री नारायणराव तारे, श्री तुळशीदासराव तारे, श्री तानाजीराव तारे, श्री विनायकरावजी तारे कोला यांच्या सर्वांच्या वतीने सकाळचं अन्नदान झालं। टाळी वाजून आपण त्यांचे मनपूर्वक आभार प्रकट करूया। आणि आता आरती झाल्यानंतर जे अन्नदान होणार आहे दुपारची पंगत श्री अमृतरावजी रंगरावजी तारे कोला यांचं पूर्ण त्या ठिकाणी इथून पुढचं अन्नदान म्हणजे आता कथेच्या नंतरचं जे 7व्या दिवसाचं दुपारचं अन्नदान आहे श्री अमृतरावजी रंगरावजी तारे कोला यांच्या वतीने त्या ठिकाणी अन्नदान होणार आहे। आणि ज्यांनी मंदिराच्या बांधकामाकरता 2,51,000चा आकडा दिलेला आहे, पैसे जमा केलेले आहेत 2,51,000। सर्वांनी एकदा जोरदार टाळी वाजून त्यांचं मनपूर्वक आभार प्रकट करूया। तसेच उद्या या सप्ताहाची सांगता होईल 11 ते 1 या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होईल आणि त्यानंतर त्या ठिकाणी महाप्रसाद होईल, महाप्रसादाची पंगत होईल आणि त्या पंक्तीचे यजमान श्री आसारामजी लक्ष्मणरावजी तारे, श्री बाबासाहेबराव लक्ष्मणरावजी तारे, श्री भगवानराव लक्ष्मणरावजी तारे ही 3 भावंड आणि काही भावंडांची मुलं आहेत। स्वर्गीय लक्ष्मणरावजी तारे यांचे सुपुत्र असणारे आमचे न्यायाधीश साहेब जज साहेब बळीरामजी तारे व न्यायाधीश आमचे सुभाषरावजी तारे हे अन्नदानामध्ये आहेत। तसेच बापू यांचे सुपुत्र असणारे आमचे मधुकरराव तारे आणि तानाजीराव तारे, तसेच आमचे नाना कैलासवासी किसनरावजी नाना तारे पाटील यांचे सुपुत्र आमचे बाळूभाऊ तारे व श्री तुकारामजी तारे आदी करून हा संपूर्ण जो तारे परिवार आहे गेल्या अनेक वर्षापासून या सप्ताहाची या कथेची त्या ठिकाणी सेवा करतोय आणि या संपूर्ण परिवाराच्या वतीनं भागवत कथेचं त्या ठिकाणी आयोजन आहे। एकदा जोरात टाळी वाजवून या परिवाराकरता त्या ठिकाणी आपण मनपूर्वक आभार प्रकट करूया। आणि आज विशेष एक हनुमान जयंती उत्सवाच्या निमित्तानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन आहे। ते म्हणजे आपल्या परभणी जिल्ह्यात